दास दास म्हणता, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुखघना, होईल तेथे जय. रामाया भुवनात्रयी तुझ विणा, नाही तुझा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी, तू तात मी बालक. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाजवी प्रेम रसा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जन हो, नमस्कार. सद्गुरू समर्थ रामदास स्वामींच्या लघुकाव्यातील जुना दासबोध या ग्रंथाचा आपण सध्या विचार करतो आहोत. काल आपण समास चौथा सद्गुरू लक्षण या समासाची सुरुवात केली होती. मोबाईल नेटवर्कच्या अडचणीमुळे आपल्याला बराच खंड पडला, व्यत्यय आला. त्यामुळे काल काही आपल्याला या समासातील ओव्यांचा विचार करणं शक्य झालं नाही. समर्थ रामदास स्वामींनी हा जो दासबोध लिहिलेला आहे, लघु काव्यापैकी एक काव्य म्हणून हा 21 समासी दासबोध आहे. समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून संत समागम या फेसबुक लाईव्ह पेजचे सूत्रधार आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांनी हे व्यासपीठ आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि या व्यासपीठाच्या द्वारे मागील 11 महिन्यांपासून आपण समर्थ वाङ्मयाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करतो आहोत. उद्धव स्वामींना समोर ठेवून
समर्थ रामदासांनी हा ग्रंथ सांगितला. केवळ 21 समास असलेला हा ग्रंथ आहे. 1340 ओव्या या ग्रंथामध्ये आहेत आणि या ग्रंथातील 4 समास हे आपल्या प्रचलित जो दासबोध आहे 200 समासांचा, त्या दासबोधामध्ये हे 4 समास आहेत. त्यापैकी हा जो चौथा समास आपण पाहतो आहोत, सद्गुरु लक्षण, हा 200 समासी दासबोधामध्ये दशक 5 मंत्रांचा दशक, त्यामधला दुसरा समास हा जसाच्या तसा तिकडे समर्थ रामदासांनी घेतलेला आहे. यावरून आपल्या लक्षात येईल की 21व्या वर्षी सांगितलेला दासबोध, त्यातले समास वयाच्या 80-81व्या वर्षी समर्थ रामदासांनी जो 200 समासांचा दासबोध सांगितला, त्या समासामध्ये त्या दासबोध ग्रंथामध्ये हे 4 समास समर्थांनी त्यामध्ये घेतलेले आहेत. नाव या समासाचं सद्गुरु लक्षण असं आहे, पण या समासाची सुरुवात जी आहे तर ती दांभिक गुरूंचं वर्णन करण्यापासून आहे. पहिल्या 3 ओव्यामध्ये असे दांभिक गुरु जे आहेत त्यांचं वर्णन आहे. ओवी क्रमांक 4 ते 8 मध्ये गुरु कुणाला म्हणावं, आपल्या मानवी जीवनामध्ये कोणकोण गुरुस्थानी आहेत याचं वर्णन समर्थांनी केलेलं आहे. ओवी क्रमांक 9 पासून 19 पर्यंत या 11 ओव्यांमध्ये समर्थांनी गुरु शिष्यांच्या संबंधाचं रहस्य आपल्याला सांगितलेलं आहे. सद्गुरू म्हणजे नक्की कोण आहेत, त्यांचं कार्य कसं असतं, ते काय करतात, कसं करतात, हे सगळं वर्णन या सद्गुरु लक्षण समासामध्ये राष्ट्रसंत समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेला आहे. आपण हा समास आज पाहूया. श्रीराम समर्थ श्रीराम, जे करामती दाखविती तेही गुरु म्हणिजेती, परंतु सद्गुरु नव्हेती मोक्षदाते श्रीराम. सभा मोहन भुररी चेटके, साबर मंत्र कौटाले अनेके, नाना चमत्कार कौतुके असंभाव्य सांगती श्रीराम. सांगती औषधी प्रयोग, का सुवर्ण धातूचा मार्ग, दुष्टी बंधने लागवेग अभिलाषाचा श्रीराम. 3च ओव्या आहेत या समासाच्या सुरुवातीला. जे लबाड गुरु आहेत, दांभिक गुरु आहेत, ज्यांची वित्तेषणा गेली नाही, लोकेषणा गेली नाही, शिष्य संप्रदाय वाढवण्याची उत्सुकता उत्कंठा गेली नाही, आणि त्यांनी आपले काही शिष्य तयार ठेवलेले आहेत की जे आपल्याबद्दल, त्या सद्गुरूंबद्दल, गुरूंबद्दल ते सांगत राहतील लोकांना, असं हे वर्णन आहे. जे करामती दाखविती तेही गुरु म्हणिजेती. जे चमत्कार करणारे लोक आहेत त्यांनाही म्हणतात काय गुरु आहे, काय वस्ताद आहे, तेही गुरु म्हणिजेती. परंतु सद्गुरु नव्हेती मोक्षदाते. मानवी जीवनाचं अंततोगत्वा ध्येय काय आहे? आम्हाला आत्मज्ञान प्राप्त झालं पाहिजे. भगवंत गीतेमध्ये म्हणतात विज्ञानाम आत्मविद्या. कुठलं ज्ञान आम्हाला प्राप्त करून घ्यायचं आहे की जेणेकरून पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूचं चक्कर संपेल. ते म्हणजे आत्मविद्या, स्वस्वरूपाचं ज्ञान, माझं स्वतःचं मूळ रूपाचं ज्ञान. मी कोण आहे, कुठून आलो, कशासाठी आलो आणि मला कुठे जायचं आहे, हे ज्ञान होणं म्हणजे आत्मज्ञान होणं आहे. आणि याला मोक्ष असं म्हणतात, यालाच कैवल्य प्राप्ती असं म्हणतात. चमत्कार अनेक प्रकारचे दाखवता येतील, असे लोक आहेत, पण ते सद्गुरू नाहीयेत. समर्थ सांगतात ते सद्गुरू नाहीयेत.
सभा मोहन भुररी चेटके, साबर मंत्र कवटाले अनेके, नाना चमत्कार कौतुके असंभाव्य सांगती. त्यांचे जे शिष्य आहेत, त्यांचे ते पिट्टू जे आहेत, ते लोकांना समाजामध्ये त्यांच्या परस्पर काही लावून सांगतात. आमच्या गुरूंनी असं केलं, आमच्या गुरूंनी तसं केलं, जिवंत मेलेल्या माणसाला जिवंत केलं. जो अत्यंत दारिद्र्य आहे, ज्याच्या दारिद्र्यात खितपत पडलेला आहे, त्याला श्रीमंती मिळवून दिली. मुलं होत नव्हती, त्यांना मुलं झाली. नातवंड होत नव्हती, नातवंड झाली. ट्रान्सफर झाली, मनासारखं प्रमोशन मिळालं. आमच्या गुरूंना काय जमत नाही. सभा मोहन भुररी चेटके, सभा बसलेली आहे आणि त्यामध्ये तुम्हाला भुरळ पडेल आणि तुम्ही खिशातून सगळं काढून द्याल. काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आम्ही द्वारकेला गेलो होतो आणि त्या द्वारकेच्या मंदिरामध्ये आम्ही तिथं खूप मंदिर आहेत. या गोष्टीला झाली 15-1 वर्ष झाली असतील, 15-20 वर्ष झाली असतील जवळपास. आम्ही त्या ठिकाणी गेलो. मग तिथल्या ती जी काही मंडळी होती त्यांनी आम्हाला सांगितलं की ही सगळ्यात जुनं मंदिर आहे आणि आता बाबाजींचं तुम्हाला दर्शन होईल, तुम्ही इथं बसून राहा. त्या हॉलमध्ये आम्हाला बसवलं. मग पुन्हा दुसरा माणूस आला, तो म्हणाला बाबाजी येऊ लागले, तोपर्यंत चला तुम्हाला आम्ही आमची परित्यक्ता कुठं ठेवलेल्या आहेत त्या दाखवतो. त्याच प्रिमायसेसमध्ये, त्याच कॉम्प्लेक्समध्ये पलीकडे एक मोठा हॉल होता. त्या हॉलमध्ये असंख्य म्हाताऱ्या महिला होत्या. कुणी काही काम करत होतं, कुणी काही काम करत होतं, कुणाला माहिती आहे. पण ते आम्हाला सांगितलं त्यांनी, आपलं ट्रस्ट हे सगळं काम करत आहे. त्यानंतर ते लगेचच एका पटांगणात आम्हाला घेऊन गेले. त्या ठिकाणी गायी होत्या, गायी दाखवल्या. ते म्हणाले या सगळ्या गायींचं पालन आपण करतो आहोत. एवढ्या गायी आपण कसायाला जाण्यापासून वाचवल्या. आणि त्यानंतर आमचा सगळा लवाजमा घेऊन तो मनुष्य मंदिरामध्ये आला. पडदा उघडला. एक बाबाजी बसलेले होते आणि त्यांनी मग बोलायला चालू केलं. काय काय करतो आहोत, हे मंदिर किती जुनं आहे, हे मूळ कृष्णाचं मंदिर आहे, वगैरे वगैरे त्यांनी सांगितलं 10-15 मिनिट. ते म्हणाले या ठिकाणी तुम्हाला सेवेची संधी आहे, पुन्हा तुम्हाला आयुष्यात ही संधी मिळणार नाही. आणि मग 5,000 रुपये जर तुम्ही दिले तर तुम्हाला काय काय मिळेल. दर जन्मोत्सवाचा प्रसाद मिळेल, पोस्टाने पाठवण्यात येईल. एक संगमरवरी दगडी फरशी तिथं लावण्यात येईल तुमच्या नावाची. चला म्हणले 5-5 हजार रुपये द्या. 1-2 दिले. मग पुन्हा ते 2,500 आले, 2,000 आले, 1,000 आले, शेवटी 500 आले. आता एवढं म्हणल्यानंतर आमच्यापैकी जे काही राहिलेले लोक होते त्या सगळ्यांनी 500-500 रुपये काढून दिले. समर्थ म्हणतात सभा मोहन भुररी चेटके, साबर मंत्र कवटाले अनेके. जादूटोण आहे, चिटूक विद्या आहे. नाना चमत्कार कौतुके असंभाव्य सांगती औषधी प्रयोग. कुठलं औषध काय कशासाठी वापरायचं, म्हणजे तुमची काय इप्सित वासना आहे, कामना आहे, ती फलदायी होईल, फळ प्राप्त होईल, असं ते सांगतात. का सुवर्ण धातूचा मार्ग, सोनं कसं मिळवता येईल तुम्हाला. आता सोनं जर मिळत असेल काही विधी करून तर माणूस कशाला कामधंदा करील. पण लोक नादी लागतात ना. 15-20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. नांदेडला आमच्या एक फार मोठे बाबाजी आले होते. तेव्हा त्यांची फार चलती होती. दुकानं त्यांची आमच्या नांदेडच्या पॉलिटेक्निक कॉलेजचं सगळं ग्राउंड त्यांनी घेतलेलं होतं. ट्रक आले होते त्यांचे, तंबू त्यांचे, शामियाना त्यांचा. एकाच वेळी हजारो लोकांना बसून ते अनुग्रह देत होते. सभा मोहन भुररी चेटके. अनेक मोठमोठे लोक 4 व्हीलर गाड्यांमध्ये, मोठमोठ्या गाड्यां, आलिशान गाड्यांमध्ये फिरणारे लोक त्या ठिकाणी जाऊन त्यांचा अनुग्रह घेत होते. असं बसून समोर म्हणतील ते पैसे देत होते.
समर्थ म्हणतात, दृष्टी बंधने लागवेग अभिलाषाचा. इच्छित वस्तू प्राप्त करण्यासाठी जे जे काही करता येईल ते माणूस करत असतो. आज आपण विज्ञान युगात आहोत. आज आपण पाहतो आहोत करोडो कोरोना वॅक्सिनचे डोसेस तयार झालेले आहेत. आपण आपल्या देशात वापरले, आपण इतर देशांमध्ये सुद्धा दिले. पण आता ही दुसरी लाट आपली जीवघेणी आहे. एकही या देशातली गल्ली शिल्लक राहिलेली नाहीये की त्या ठिकाणी माणूस गेला आहे किंवा कोरोनाने त्रस्त आहे. एकही गल्ली या देशातली नाहीये. त्यामुळे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO त्यांनी कालची बातमी आहे, फार मोठी काळजी व्यक्त केली आहे की भारतामध्ये हाहाकार माजवलेला आहे. मग कुणी ऑक्सिजन देत आहे, कुणी तज्ज्ञ माणसांना पाठवत आहे. जवळपास 250-300 तज्ज्ञ लोकांची एक टीम अनेक देशांमधून भारतात पोचती आहे. सरकारला समजत नाही कसं कसं करावं, काय करावं. ज्या ऑक्सिजननी जीव वाचवला जातो तोच ऑक्सिजन 24 लोकांचा बळी घेतो. विज्ञानाचं युग आहे. पण मानवी मनाच्या पलीकडे, मानवी बुद्धीच्या पलीकडे सगळा कारभार आहे. मी काल सांगत होतो आपल्याला की 2 भाऊ वडिलांसोबत 5 दिवस त्यांच्या बेडच्या शेजारी झोपत होते, तिथंच जेवण करत होते. त्यांचे CT स्कॅन नॉर्मल, ब्लड रिपोर्ट नॉर्मल. आमची आई वडिलांसोबत राहत होती, तिचे रिपोर्ट सगळे नॉर्मल. आमचा काय संबंध आहे? मानवी क्षेत्राच्या पलीकडे आहे सगळं हे. आपण नाही लावू शकत. आपली बुद्धीची कीव केली पाहिजे आपल्या. समर्थ म्हणतात, सांगती औषधी प्रयोग का सुवर्ण धातूचा मार्ग, दृष्टी बंधने लागवेग अभिलाषाचा. लोकेशना ही सगळ्यात भयानक आहे. लोकेशना, दारेशना आणि वित्तेशना. दारेशना आणि वित्तेशनामध्ये माणूस थोडा बाजूला पडू शकतो, त्यांनी मनावर घेतलं तर. त्याच्यावर जर सद्गुरु कृपा झाली, सत्संग मिळाला, तर तो या दोन्ही चक्रातून बाहेर पडू शकतो. पण लोकेशनातून माणूस बाहेर पडू शकत नाही, सहजासहजी पडू शकत नाही. भले भले अडकून पडतात. मला लोकांनी चांगलं म्हणलं पाहिजे, माझी चौकशी केली पाहिजे, माझी वाहवा केली पाहिजे, माझं कौतुक केलं पाहिजे. अनेक शिष्यांचा संप्रदाय, अनेक शिष्य माझ्या मागे पुढे राहिले पाहिजेत. ही लोकेशन आहे. अनेक ज्ञानी पुरुष यात फसतात. पुढे समर्थ म्हणतायत, ओवी क्रमांक 4 पासून 9 पर्यंत गुरु कसा आहे, कुणाला गुरु म्हणावं, हे समर्थ सांगतायत 4 ते 8 ओव्यांमध्ये. साहित्य संगीत राग ज्ञान, गीत नृत्य तानमान, नाना वाद्ये शिकविती जन, तेही एक गुरु श्रीराम. कुणाला गुरु म्हणलं पाहिजे आमच्या जीवनामध्ये, त्याची यादी समर्थांनी दिलेली आहे. विद्या शिकविती पंचाक्षरी, ताडे तोडे नाना परी, का पोट भरे जयावरी, ते विद्या शिकविती श्रीराम. जे यातीचा जो व्यापार, शिकविती भरावया उदर, तेही गुरु परी साचार, सद्गुरु नव्हेती श्रीराम. आपली माता आणि पिता, तेही गुरुची तत्वता, परी पैलपार पावविता, तो सद्गुरु वेगळा श्रीराम. गायत्री मंत्राचा उच्चारू, सांगे तो साचार कुळगुरु, परी ज्ञाने विन पैलपारू, पाविजेत नाही श्रीराम.
जो ब्रह्मज्ञान उपदेशी अज्ञान अंधारे निरसी जीवात्मया परमात्मयासी ऐक्यता करी श्रीराम. समर्थ म्हणतात साहित्य शिकवणारा गुरु. किती आपल्याला गुरु आहेत. आपल्याला जन्मापासून पहा, आपले आईवडील आपले गुरु आहेत. शाळेमध्ये गेलो प्रायमरी टीचर आपले गुरु आहेत. माध्यमिक शाळेचे गुरु आहेत. कॉलेजमध्ये गेलो तिथं गुरु आहेत. पोहायला शिकायला जायचे तिथं गुरु आहेत. खेळ खेळायचे खेळ शिकवणारे गुरु आहेत. जे ज्ञान विशेष मिळवलेलं आहे, वकिली असेल, डॉक्टरकी असेल, काय असेल, सीए असेल, आपल्याला तज्ज्ञ सीएच्या हाताखाली तज्ज्ञ डॉक्टरच्या हाताखाली काम करायला लागतं. तो गुरु वेगळा. समर्थ म्हणतात साहित्य संगीत रागज्ञान गीत नृत्य तान मान नाना वाद्य शिकविती जन तेही एक गुरु. हे सगळे गुरु आहेत. विद्या शिकविती पंचाक्षरी ताडे तोडे नाना परी का पोट भरे जयावरी ते विद्या शिकविती. स्वामी विवेकानंदांची आई म्हणाली काहीतरी नोकरी कर, एवढं शिक्षण झालंय, तुझे वडील गेलेत, तुझ्या भावंडांचं कसं व्हायचं. स्वामी विवेकानंदांनाही वाटलं की चांगली नोकरी मिळेल आपल्याला. शिक्षण एवढं झालेलं आहे, तीक्ष्ण बुद्धिमत्ता आहे. पण सद्गुरू काय म्हणाले. सद्गुरू म्हणाले या फंदात पडू नको. हे शिकून तू काय मिळवशील. डाळ भात मिळवशील. पोट भराव्याची विद्या. ते सद्गुरू नाहीयेत. क्षणिक आपल्याला वाटतं की माझ्या जीवनामध्ये मी हे मिळवलं असतं ते मिळवलं असतं, पण मला सद्गुरूंनी ते करू दिलं नाही. पण सद्गुरूंना केवळ एका जीवनापुरता एका जीवापुरता विचार नाही आहे. त्यांना या जीवाला परत परत होणाऱ्या चक्रामधून पुनरपि जननम पुनरपि मननम पुनरपि जननी जठरे शयनम त्यातून मोकळं करायचं आहे. विद्या शिकविती पंचाक्षरी ताडे तोडे नाना परी का पोट भरे जयावरी ते विद्या शिकविती. पोट भरणे, चांगली नोकरी मिळणे, पॅकेज चांगले मिळणे इथपर्यंतच मजल आहे. जे यातीचा जो व्यापार शिकविती भरावया उदर तेही गुरु परी साचार सद्गुरु नव्हेती श्रीराम. माझे मित्र आहेत, त्यांचे वडील दुकान चालवत होते, ते आर्यवैश्य आहेत. वडिलांचा व्यापार पुढे त्यांनी चालवला, दुकान तेच पुढे चालवलं. जे यातीचा जो व्यापार शिकविती भरावया उदर तेही गुरु परी साचार सद्गुरु नव्हेती. पोट भरेल धंदा शिकवतील, व्यापार कसा करायचा, उदीम कसा करायचा, व्यवहार कसा बघायचा ते सगळे शिकवतील. परंतु ते काही सद्गुरू नाही आहेत. आपली माता आणि पिता तेही गुरुची तत्वता परी पैल पार पावविता तो सद्गुरू वेगळा. उलट आपला मात्या पित्यांना पैलपार पोचवण्यासाठी मुलं कामाला येतात. मी त्या फेजमधून आत्ता गेलो, 10वा 11वा 12वा सगळं केलं. हे लहानपणी आई वडिलांनी काय काय शिकवलंय. अहो माणसाच्या आई वडिलांचं तर जाऊ द्या. एक 15 दिवसाखालची गोष्ट आहे. मी माझ्या मित्राकडे गेलो होतो, त्याच्याकडे कोंबड्या खूप होत्या, जवळपास 25-30 कोंबड्या होत्या. त्यामध्ये 10-12 पिल्लं होती की जी त्यांच्या आईच्या पाठीमागे मागे 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 फिरत होती. छोटी छोटी 2-2 दिवसांची पिल्लं होती ती. आमचा 4 महिन्याचा नातू उभा राहत नाही आणि ते 2 दिवसाचं पिल्लू मात्र कोंबडीच्या आईच्या मागे फिरत राहतं दिवसभर. मी त्या मित्राला म्हणालो, बघू बरं एखादं पिल्लू. तो म्हणाला, अरे मला तुला दाखवायचंच होतं. त्याच्या डोळ्यातून पाणी यायला लागलंय. काय आश्चर्य आहे, मी तुम्हाला सांगतो.
त्याने ते पिल्लू धरलं, मात्र ती कोंबडी होती, त्या कोंबडीनी त्याच्या खांद्यावर बसली, ती उडून कोंबडी, आणि तिने त्याच्या डोक्यावर चोच मारायला चालू केली. मला ते मोठं आश्चर्य वाटलं. कोंबडी एवढ्या उंच उडते, माणसाच्या खांद्यावर बसली, ती त्याच्या पाठीवर बसली आणि टोचा मारायला चालू केल्या. लेकराबद्दलचं किती ज्ञान आहे कोंबडीला. गाईचं वासरू बघा, 2 तासात नाही उठलं तर ते कशी गाय लाथा मारते त्याला. जिराफाचं वासरू बघा. हे सगळं कसं जीवन जगावं हे सगळं सांगत असतात. निसर्ग शिकवतो. परनाळी पाहोण उचले, जीवसृष्टी विवेके चाले, पुरुष होऊन भ्रमले, यासी काय म्हणावे श्रीराम. समर्थ सांगतात, या जगाच्या पाठीवरचा यच्च यावत प्राणी, अत्यंत छोटा किडा अळी, ती सुद्धा विवेकाच्या बळावर चालते. समर्थ म्हणतात, पुरुष होऊन भ्रमले, यासी काय म्हणावे. कशासाठी दिली बुद्धी, कशासाठी दिला विवेक, कसं जगावं, आमच्या जीवनामध्ये येऊन आम्ही काय केलं पाहिजे हे आम्हाला जर समजत नसेल तर आम्हाला जन्माला घालून आई विनाकारण प्रसवली असं म्हणावं लागेल. समर्थांनी सांगितलंच आहे असं. दासबोधामध्ये त्याचं वर्णन आहे. गायत्री मंत्राचा उच्चारू, सांगे तो साचार कुळगुरु, परी ज्ञाने विन पैल पारू, पाविजेत नाही श्रीराम. मौंजी बंधन होतं, उपनयन संस्कार असतात. गुरुजी गायत्री मंत्राची दीक्षा देतात. समर्थ म्हणतात, गायत्री मंत्राचा उच्चारू, सांगे तो साचार कुलगुरु. तुमचे कुलगुरू येऊन हे सगळे विधी करत असतात. परी ज्ञानेवी न पैल पारू, पाविजेत नाही. आत्मज्ञान मिळाल्याशिवाय भवसागरातून पलीकडे जाता येत नाही. पैल पारू, पाविजेत नाही. संसार रूपी हा भवसागर आहे आणि याच्या पलीकडे जर जायचं असेल तर सद्गुरूच पाहिजेत. सद्गुरू शिवाय कुणीही पलीकडे घेऊन जाऊ शकत नाही. आई वडील चालायला बोलायला शिकवतायत, शिक्षक आपल्याला लिहायला वाचायला शिकवतायत, अनेक खेळांचे ट्रेनर कोच ते ज्ञान देत असतात. पण भगवंत जसं सांगतात, अध्यात्म विद्या विद्यानाम. खरी विद्या कोणती आहे की जी मानवी जीवनात येऊन मिळाल्याशिवाय मानवी जीवनाची सिद्धता होणार नाही. ती आहे आत्मविद्या. मी आपल्याला बऱ्याच वेळा म्हणालो, दिलीप काका आपटे मिरजेचे की जे भागवताचा प्रचार प्रसार पत्रद्वारा प्रचार प्रसार करतात. अत्यंतिक व्याधी शरीराला आहेत. ती काय म्हणाले मागच्या वर्षी एप्रिलमध्ये, कुणीही प्राणी या ठिकाणी अमरपट्टा घालून आलेला नाही. भगवंताला काय मागावं आम्ही. मला मृत्यू येऊ देऊ नको असं मागून चालेल का. शेकडो वर्ष तप करणारा रावण, बिभीषण, कुंभकर्ण, किती किती असुर आणि सूर, कुणालाही मृत्यूतून सुटका नाहीये. कुणालाही सुटका नाही. आपटे काका म्हणाले, भगवंताला हे मागा, मला मृत्यू येऊ दे, पण त्याच्या अगोदर मला आत्मज्ञान झालं पाहिजे. मला माझ्या स्वस्वरूपाचं ज्ञान प्राप्त झालं पाहिजे. मग येऊ दे केव्हाही मरण. मरणाची भीती राहील कशी. मला जर आत्मज्ञान प्राप्त झालं, माझं खरं स्वरूप जर मला कळालं, तर या देहाची आसक्ती संपेल.
ज्याप्रमाणे एखादा शर्ट खराब झाला, विरळ झाला, फाटला, कलर गेला, आपण टाकून देतो, नवीन शर्ट घालतो, त्यात अडकून पडतो का? नाही, हा शर्ट मला फार बरीच वर्ष टिकला, कपाटामध्ये ठेवून द्या, असं कधी होत नाही. असं आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर जीवन आणि मरणाची भीती राहत नाही. मरणासी मारिले जेणे, समर्थ सांगतात. साधूचा देह खितपला अथवा श्वानादिकी भक्षिला, प्रशस्त न वटे जनाला, मंद बुद्धीस्तव. सामान्य माणसाची बुद्धी ही मंद आहे. त्याला वाटतं देहाची विटंबना झाली, देहाला लांडग्यांनी तोडलं, देह सडला. अरे पण ज्याचा देह सडला त्यांनी त्या मरणाला अगोदरच मारलाय ना, तो देह म्हणून चिकटून नाही राहिलेला. सामान्य माणसाला देहाबद्दल आसक्ती आहे, म्हणून त्याला जन्म मरणाची भीती आहे. जन्म होत असतानाही भीतो, मरण येत असतानाही भीतो. म्हणून सद्गुरूंचं म्हणणं जे ते सर्वश्रेष्ठ आहे. कारण सद्गुरूच आपल्याला तारून नेणारे असतील. ते संत आहेत, सद्गुरू आहेत. देव सगळे अलीकडे आहेत. प्रलयानंतर देव राहणार नाही आहेत, पण सद्गुरू तत्व जसंच्या तसंच राहील. स्वामी विवेकानंदांच्या बाबतीत जसं घडलं तसंच योगी अरविंदांच्या बाबतीत घडलं. सगळे लोक, डॉक्टर हेडगेवार, पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, ही सगळी मंडळी गेली. अहो म्हणाले तोंडावर स्वातंत्र्य आलंय आणि तुम्ही स्वातंत्र्य लढा सोडून इथं पॉंडिचेरी ध्यानाला काय बसलात? योगी अरविंदांनी सांगितलं, मला माझे सद्गुरू श्री लेले महाराजांनी सांगितलंय, सब कुछ छोड़ दो, जाऊन ध्यान लाव. आता ही माझी ध्यानधारणा देशाला स्वातंत्र्य मिळवून दिल्याखेरीज राहणार नाही. आणि झालं तसंच. मला एक प्रसंग आठवतो, सुनील दादांनी सांगितलं मला हे. म्हणजे ते गेल्यानंतर मला ते त्या गृहस्थांनी सांगितलं. वर्धा का यवतमाळ अशी इकडचे ते एक नवरा बायको होते. सुनील दादांचा त्यांच्याकडे नेहमी जाणं येणं असायचं. 2 मुलं होती. नाही, थोरला मुलगा होता आणि धाकट्यासाठी त्या बाई प्रेग्नंट होत्या. बेड रेस्ट सांगितली डॉक्टरांनी. समर्थ होती सुनील दादा चिंचोळकर त्यांच्या घरी गेले. चिंताक्रांत मुद्रा दोघांची. संध्याकाळी समोर बसले. म्हणाले, दादा एक मोठा पेच निर्माण झालाय. ते म्हणाले, काय झालं? ते म्हणाले, बायकोला नोकरी करता येत नाहीये, कारण तिला बेड रेस्ट सांगितली आहे, बाळाला धोका होऊ शकतो. तिची नोकरी सोडावी तर माझ्या कंपनीचं काही खरं नाही, कधी बुडेल याचा नेम नाही. सध्या अशी परिस्थिती आहे, आर्थिक क्रंच, फायनान्शियल क्रंचमध्ये आहे, आर्थिक बिकट संकट आलेलं आहे कंपनीवर. काय करावं? सुनील दादांनी त्यांना सांगितलं, त्या वहिनींची नोकरी सोडून दे म्हणाले. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम पुण्यात होता, तेव्हा ते मला दाम्पत्य भेटलं. नंतर दुपारच्या वेळी जेवण करण्याची व्यवस्था केली होती तिथं. त्यांनी मला हा किस्सा सांगितला. ते म्हणाले, आम्ही सुनील दादांच्या म्हणण्यावर बायकोची नोकरी सोडून दिली आणि म्हणाले 2 महिन्यात मला प्रमोशन मिळालं माझ्याच कंपनीत. माझा पगार वाढला आणि कंपनीला काहीही धक्का लागला नाही. सद्गुरूंना काळाच्या पुढचं दिसत असतं, म्हणून सद्गुरू आम्हाला असं सांगतात. म्हणून सद्गुरूंवर आमचा विश्वास असला पाहिजे. पुढच्या ओव्यांमध्ये समर्थ म्हणताय, जो ब्रह्मज्ञान उपदेशी
ज्ञान अंधारे निरसी, जीवात्मया परमात्मयासी ऐक्यता करी श्रीराम. विघडले देव आणि भक्त, जीव शिवपणे द्वैत, तया देव भक्ता एकांत, करी तो सद्गुरु श्रीराम. समर्थ या ठिकाणी म्हणतायत, कोण आहे मग सद्गुरु? दांभिक गुरु सांगितले, गुरु सांगितले, आता सद्गुरु सांगतायत. जो ब्रह्मज्ञान उपदेशी, परब्रह्म स्वरूपाचं ज्ञान जो उपदेश करतो, अज्ञान अंधारे निरसी, अज्ञान रूपी अंधकाराचं जो नाश करतो, जीवात्मया परमात्मयासी ऐक्यता करी. मी जीव म्हणून जन्माला आलो, मी परब्रह्माचा अंश आहे, पण मी परब्रह्माला माझं मानतो का? माझ्यावर संकट आलं की मी अनेक लोकांचे पाय धरतो. मला आठवण सुद्धा येत नाही की भगवंत आहे आणि तो मला पाहतो आहे. ऑक्सिजन लेवल कमी होते, ICU मध्ये ॲडमिट करावं लागतं, इंटेन्सिव्ह केअर युनिट. तेव्हा भगवंत म्हणत असतो, ICU, मी तुला पाहतो, घाबरू नकोस, तू माझ्यावर विश्वास तर ठेव. होणार तैसे होत जात, प्रपंची झाला आघात, डळमळीना ज्याचे चित्त, तो सत्वगुण श्रीराम. होणार तैसे होत जात, प्रपंची झाला आघात, डळमळीना ज्याचे चित्त, तो सत्वगुण. समर्थ वर्णन करतायत. अशी अवस्था आमची यायला पाहिजे ना. मान्य पंचभूतात्मक देह आहे, ममत्वाचे पाश निर्माण झालेले असतात. 1 नव्हे, 2 नव्हे, 50, 60, 70 वर्ष एकत्र राहिलेला असतो आपण. पाश तर निर्माण होणार, पण हे पाश आहेत याची जाणीव ज्याला होते तो त्या जंजाळातून बाहेर पडतो. समर्थ म्हणतात, जीवात्मया परमात्मयासी ऐक्यता करी. मी जीव आहे, जीवाला मी मर्यादा घालून ठेवल्यात, पण माझी आणि त्या परमात्म्याशी, परमात्मा जो आहे, परब्रह्म स्वरूप जे आहे, त्याचं आणि माझं अनुसंधान टिकवून ठेवणारे सद्गुरू आहेत. ऐक्यता करी. मी भरकटलोय, मी देहबुद्धीवर जगतोय, ते आत्मबुद्धीवर घेऊन जातात सद्गुरू. विघडले देव आणि भक्त. या जीवदशेमुळे काय झालं? देवापासून आम्ही बाजूला पडलो. अहो, साधा प्रपंचातला विषय घ्या तुम्ही. मुलांना काय वाटतं? स्वतंत्र राहावं. सुनांना वाटतं स्वैर राहावं, डोक्याला झंझट नको, पहाटे उठा, एकत्र राहिलं. जुन्या पिढीतल्या लोकांसोबत राहिले की त्यांना उशिरा उठून चालत नाही. त्यांना सकाळी उठायची सवय असते, वय झालेलं असतं, झोप कमी झालेली असते आणि मुळात संस्कार तसे आहेत. ते सकाळी 5:30-6 वाजताच उठतात. आता आम्हाला झोपायची सवय आहे 7-7:30 पर्यंत. बरं, उठायचं ते उठायचं, झाडलोट करायची. मग ते काय करतात? आई वडिलापासून दूर जातात. असं जे कुटुंब असतं दूर गेलेलं, ते त्याच्या कोशामध्ये राहतं. थोडे दिवस त्याला हे सगळं बरं वाटतं, आनंद वाटतो. पण जेव्हा मूल आजारी पडतं, मोठा फ्लॅट घ्यायची वेळ येते, आर्थिक संकट येतं, शारीरिक संकट येतं, तेव्हा कोण आहे आधार देणार?
विघडले देव आणि भक्त. आमची अवस्था पारमार्थिक क्षेत्रामध्ये, पारमार्थिक पातळीवर आमची अवस्था अशी झाली आहे, आम्ही देवापासून फार लांब आलोत. आम्ही त्याची ओळख विसरलो. जो भूलभुलैया निर्माण केलेला आहे त्यातच आम्ही अडकून बसलो. माझा फ्लॅट, माझी गाडी, माझा बंगला, माझं फार्म हाऊस, यामध्येच आम्ही अडकून बसलो. विघडले देव आणि भक्त. देव आणि भक्त यांची ताटातूट झालेली आहे. कशामुळे झाली? जीव शिवपणे द्वैत. ते परब्रह्म स्वरूप जे आहे ते शिव आहे आणि मी फक्त जीव म्हणून जीव दशेमध्ये अडकून पडलो. त्यामुळे द्वैत आलं. तो वेगळा, मी वेगळा. मी त्याचा अंश आहे हे मला विसरलो. मी ज्या आई वडिलांपासून जन्म झाला, पोरं लांब जाऊन राहतात, त्यांना विसर पडतो. आई वडिलांचा विसर पडतो. अचानक कोरोनाचा घाला आला, ॲडमिट करावं लागलं. मुलाला सुट्टी मिळत नाही, सुनेला सुट्टी मिळत नाही. मग ते तिकडनं सांगतात सुट्टी झाली की मी येतो, तोपर्यंत आवरून घ्या. 2 भाऊ असतील तर मग ते वाटावाटी होते. वडिलांच्या वेळी तू जा, आईच्या वेळी मी जातो, इथपर्यंत चालतं. द्वैत मानतच नाही आम्ही, सगळं विसरून गेलो. विघडले देव आणि भक्त. जीव शिवपणे द्वैत. तया देव भक्ता एकांत. करी तो सद्गुरु. त्या परब्रह्म स्वरूपाला आणि या जीवाला एक सूत्रात जो बांधतो तो सद्गुरु आहे. देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी असं जे समर्थ सांगतात, तो हा दाखला आहे. देवा भक्ताची अखंड भेटी जो घालतो तो सद्गुरू आहे. सद्गुरू लक्षण या समासातल्या 10 ओव्या आपण पाहिल्या. उर्वरित ओव्यांचा विचार उद्याच्या सत्रामध्ये आपण करूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला वंदन करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.